या. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. बस. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी नांदेड जिल्ह्यातील माहूर या गावातून आलेली आहे. बर. माहूर कशासाठी फेमस आहे बरं? सर माहूरला 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असलेलं श्री रेणुका माता मंदिर आहे आणि श्री दत्तात्रय महाराजांचं निवासस्थान आहे. धार्मिक महत्व जर सोडलं तर अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टी आहेत? सर तिथे आदिवासी संस्कृती आहे आणि ऐतिहासिक म्हटलं तर सर तिथे रामगडचा किल्ला आहे. बा. शोले पिक्चर बघितलाय का तुम्ही? नाही सर. त्याच्यात आहे का रामगड? बा. PVTG काय असतं बरं? पर्टिक्युलरली व्हर्नरेबल ट्राईब्स. ओके, काय असतं म्हणजे हे? ते आदिवासी जमातच असते सर. त्यांचं प्रमाण कमी असते. त्यांच्यासाठी ढेबर आयोग स्थापन केला होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 PVTG आहे. जो पत्ता आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी साडी सेंटर आहे बघा. हो सर. माहेश्वरी साडी माहिती आहे तुम्हाला? महेश्वरी साडी सर आहे, गेस करू शकते का? हां. मध्य प्रदेशमध्ये महेश्वर ठिकाण आहे. मे बी तिथली साडी असेल. बरं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा काही संबंध आहे का बरं याच्याशी? महेश्वरला आहे सर अहिल्याबाई होळकरांचा वाडा आहे इथे. बरं. आता बांगलादेशमध्ये काय चालू आहे बरं सध्या? सर बांगलादेशमध्ये त्यांच्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना यांच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आंदोलन केलं होतं आणि आता त्या आंदोलनाचं रूप खूप व्यापक झालेलं आहे आणि त्यांनी आता पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे आणि ते देश सोडला आहे त्यांनी. बरं. याच्यामुळे भारतावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो बरं? हो सर, नक्कीच भारतावर इम्पॅक्ट होऊ शकतो कारण आपला भारत देश हा बांगलादेश सोबत सर्वात जास्त बाउंड्री शेअर करत आहे आणि जास्त बाउंड्री शेअर करत असल्यामुळे तिथले जे लोक आहेत ते आपल्या भारतात येण्याचे चान्सेस जास्त आहे. स्मगलिंग वगैरेचे पण चान्सेस जास्त आहेत आणि एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असं म्हणता येईल सर की जी बांगलादेशची इकॉनॉमी होती ती टेक्स्टाईल इंडस्ट्रीवर डिपेंड होती. तर मे बी आपण त्याचा फायदा घेऊ शकतो आणि ज्या ठिकाणी अशी अशांतता आहे त्या ठिकाणी कोणी गुंतवणूक करायला बघणार नाही. तर सुरक्षेच्या दृष्टीने काय प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ शकतात? सुरक्षेच्या दृष्टीने हेच प्रॉब्लेम होईल सर की स्मगलिंग वगैरे वाढणार. तिथले लोक आपल्या इंडियामध्ये येईल आणि ज्या शेख हसीना होत्या त्यांचा जो अप्रोच होता तो प्रो इंडिया होता आणि आता जे न्यू गव्हर्नमेंट आली आहे ते त्यांचा अप्रोच अँटी इंडिया आहे. त्यांनी बायकॉट इंडिया अशी मोहीम पण चालू केली होती बांगलादेशमध्ये. बरं. आता कुणाच्या हातात बांगलादेश मधली सगळी सत्ता दिलेली आहे? मोहम्मद युसूफ त्यांच्याकडे. का मिळालं होतं त्यांना नोबेल? सर अर्थशास्त्राचा नोबेल त्यांना मिळाला होता. काय विषय? मायक्रो बँक म्हणून त्यांची संकल्पना होती. मायक्रो फायनान्स. ओके, इज अ फादर ऑफ मायक्रो फायनान्स. काय रोल आहे बरं विमेन अपलिफ्टमेंट मध्ये मायक्रो फायनान्सचा? सर जसं आपण आपल्या इंडियामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप चालू करतो त्यांना पण बँका मायक्रो फायनान्स सूक्ष्म वित्त पुरवठा केला जातो त्यामुळे घरगुती उद्योग वाढायला मदत होते. तसंच त्यांनी बांगलादेशमध्ये प्रकल्प राबवला. बरं. तुमचं एज्युकेशन जे आहे तर ते फिजिक्समध्ये झालं जातं बरोबर? MSc फिजिक्स. MSc फिजिक्स तुम्ही केलं आहे 2019. हे जे GCC कोर्स केलेला आहे काय फुल फॉर्म आहे याचा? गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स. बरं. फिजिक्सचं 2023चं नोबेल कुणाला मिळालं आहे बरं? सर 2023चं नोबेल 3 जणांना मिळालं आहे. त्यात एक महिला आहे ऑगस्टिनी क्राउन्स आणि लेहेरी. पूर्ण नाव नाही. सब्जेक्ट माहिती आहे तुम्हाला की कशासाठी दिलं? सर त्यांनी प्रकाशाचा ऑटो सेकंडचा अभ्यास केला होता त्याच्यासाठी मिळाला ऑटो सेकंडसाठी. तुमचं विद्यापीठ जे आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थिनी तुम्ही आहात. संत गाडगेबाबांचं पूर्ण नाव काय होतं बरं? डेबूजी झुंजाजी जानोरकर. बर. आता सध्याच्या आहे भारताची जी इकॉनॉमी आहे बघा त्याचा विचार करता तुम्ही अशा कुठल्या 3 गोष्टी सुचवू शकता का की आपण या गोष्टींवर फोकस केला तर आपल्याला जे आपल्याला टार्गेट्स आपण ठेवलेले आहेत की XYZ एवढी इकॉनॉमी 2030 पर्यंत बनवायची आहे. किती बरं टार्गेट? 5 मिलियन आय थिंक.
5.3 मिलियन 2045. बट ठीक आहे, आपल्याला आपली इकॉनॉमी चांगल्या पद्धतीने ग्रो करायची आहे, तर त्याच्यासाठी 3 कुठल्या गोष्टी डील करायला पाहिजे? आपली आयात कमी आयात जास्त आहे आणि निर्यात कमी आहे, त्यामुळे दुसऱ्या देशावरचं आपलं अवलंबन वाढत आहे. आपण पेट्रोलियम कच्चे तेल हे जास्त आयात करतो, म्हणून मला असं वाटते की त्याबाबत आपण सेल्फ इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. रिन्युएबल एनर्जीकडे आपला कल असला पाहिजे. आणि तेल जे इटिंग एडिबल ऑइल आहे त्याची पण आयात जास्त आहे, तर आपण आपल्या देशातले जे तेलबिया आहे त्यांना प्रमोट केलं पाहिजे आणि आत्मनिर्भर व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं सर, आपल्या देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर आपण त्याच्यासाठी आपल्या इंडियामध्ये युवकांसाठी जॉब क्रिएट केला पाहिजे. जसं की आपल्या बजेटमध्ये सांगितलं आहे की युवकांसाठी एक स्कीम आहे की EPFOचा काही % गव्हर्नमेंट देणार आहे, त्यामुळे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. बरं, ठीक आहे. तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते मला 92.73 मॅम. आणि 12वीला? 84.33. तुमचं अकॅडमिक चांगलं होतं, Yes, ma'am. तरी पण तुम्ही BSc ची का निवड केली? इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कधी ट्राय नाही केलं? मॅम, माझं आधीपासून ठरलेलं होतं की प्रशासनात यायचं आहे आणि BSc एक डिग्रीच हवी होती म्हणून, आणि मला सायन्समध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी BSc चूज केलं. बरं, नंतर पुढे तुम्ही MSc पण केलेलं. येस मॅम. फिजिक्स विषयच का निवडलात तुम्ही? मला आधीपासून फिजिक्स विषयाची आवड होती आणि आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे त्यामध्ये फिजिक्स आहे आणि मला एक्सप्लोर करायला आवडते म्हणून मी फिजिक्स चूज केली. बरं, 2019ला तुमचं MSc कम्प्लीट झालं. येस. त्याच्यानंतर 22 मध्ये तुम्ही टायपिंगचा कोर्स केला. येस मॅम. फक्त इंग्लिश टायपिंग होतं की मराठी पण? नाही, इंग्लिश टायपिंग 30-40 दोन्ही केलं. फक्त इंग्लिश केलेलं? येस मॅम. पण टायपिंगचे कोर्सेस करण्यामागे काय लॉजिक होतं? मी आधी कंबाईनचा अभ्यास करत होती आणि क्लर्कसाठी माझं झालं होतं म्हणजे मेन्स क्लिअर झाली होती आणि टायपिंग तिथे रिक्वायर्ड होती, म्हणून मी मग 6 महिन्याचा टायपिंगचा कोर्स केला. MScच्या नंतर क्लेरिकल जॉबसाठी ट्राय करणं हे तुम्हाला अंडर एम्प्लॉयमेंट वाटत नाही? येस मॅम, नक्कीच आहे, पण फक्त प्लेन MScच्या भरोशावर सध्या मार्केटमध्ये जॉब नाही आहे, तर पुढे नेटसेट PhD केली तर मग जॉबचे चान्सेस आहेत. ते ट्राय केलं का तुम्ही? सेट नेट? नाही मॅम, नाही केलं. एकदा सेटची एक्झाम दिली होती पण झालं नाही सिलेक्शन. बरं, कुटुंबात कोण कोण आहे तुमच्या? आई आहे, वडील, लहान बहीण आणि एक लहान भाऊ आहे. आई वडील काय करतात? वडिलांचं स्टेशनरी दुकान आहे, आई गृहिणी आहे, ती पण वडिलांना मदत करते. भावाचं ग्रॅज्युएशन चालू आहे आणि बहीण जॉब करते. बरं, माहूर वरून आलेले आहेत तुम्ही. माहूर मध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत? सॉरी मॅम, माहूरमध्ये सर्वात जास्त ही समस्या आहे की पुरुष प्रधान सोसायटी आहे आणि महिलांना तिथे अधिकार नाही आहे तेवढे. वुमन एम्पॉवरमेंटचा प्रॉब्लेम हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तिथे, कारण तिथला लिटरसी रेट आहे तो 32% आहे. आणि दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे तिथे पाण्याची टंचाई आहे. उन्हाळा पावसाळा तिन्ही सीझनमध्ये तिथे पाण्याची अवेलेबिलिटी नाही आहे. आणि तिसरा प्रॉब्लेम म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, स्कूल, एज्युकेशन, त्या प्रॉपर सुविधा तिथे नाही आहे. बरं, तुम्ही वुमन एम्पॉवरमेंटला कसं डिफाईन कराल? वुमन एम्पॉवरमेंट म्हणजे मॅम, वुमनला एक प्रकारे आपण ऑथॉरिटी आणि पॉवर द्यायची, ज्यामुळे तिचं पॉलिटिकल, सोशल आणि इकॉनॉमिकल रिप्रेझेंटेशन वाढेल. तुम्हाला काही महिला संतांची नावं सांगता येतील का? संत जनाबाई. त्यांचा कार्यकाळ सांगता येईल? सॉरी मॅम. बरं, संतांनी एकंदरीतच काय शिकवण दिली आहे आपल्याला? संतांनी हेच सांगितलं आहे मॅम की सर्वांनी सोबत मिळून राहायचं. दगडाला पूजण्याऐवजी तुम्ही माणसात देव शोधला पाहिजे आणि ब्रदरहुड एक संकल्पना सांगितली आहे. बंधुत्वाने सर्वांनी राहिलं पाहिजे, सर्व धर्म समभाव. बरं, सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे नुकताच. Yes. तुम्ही धार्मिक आहात का? येस मॅम. काय महत्व आहे श्रावण महिन्याचं? श्रावण महिना हा एक पवित्र महिना आहे. शंकरजीची पूजा केली जाते आणि श्रावण महिन्यामध्ये नॉन व्हेज वगैरे खाण्याला म्हणजे कोणी खात नाही, असं पाळलं जातं. बरं, तुमची काही हॉबी आहे का? येस मॅम. काय? मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि कधी कधी मी डान्स करते. मेकअप आर्टिस्ट आहात तुम्ही? येस मॅम. बरं, कधीपासून करताय? 2019 नंतर.
19च्या नंतर येस मॅम. तिकडे तर खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, मग तिकडे ट्राय नाही केलं का कंटिन्युएशन? हां येस मॅम, म्हणजे मी सर्टिफिकेशन कोर्स वगैरे केलेले आहे, पण जे एक गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपण उच्च पदावर अधिकार संपन्न पदावर काम करायला आहे, काम करायला मिळते ते इकडे नाही मिळणार, आणि ती माझी हॉबी आहे मॅम. मी ते ॲज अ प्रोफेशन अजून चूज नाही केलं. पण मेकअपसाठी काय काय बेसिक गोष्टी आवश्यक असतात? मेकअपसाठी मॅम प्रोडक्ट्स असतात, ब्रशेस असतात, आणि मशीन्स असतात पण हेअरस्टाईल. कमीत कमी किती प्रोडक्ट्स मध्ये तुम्ही मेकअप करू शकता एखाद्या व्यक्तीचा? 7 ते 8 प्रोडक्टमध्ये मॅम. 7 ते 8. हो. बर, आणि स्किन केअर विषयी तुम्ही काय सांगाल? स्किन केअर साठी किती आपण प्रयत्न केले पाहिजेत? तसं तर मॅम आपण आता डेली लाईफमध्ये स्किन केअर पॉसिबल नाही आहे, पण ज्या महिला फक्त म्हणजे घरातच राहतात ते रोज स्किन केअर करतात. टोनर, मॉइश्चरायझर, फेस क्लिनिंग आणि फेस पॅक वगैरे इत्यादी आपण करू त्याचा शकतो. सिक्वेन्स काय असला पाहिजे? टोनर, मॉइश्चरायझर, सीरम, Yes, ma'am. सनस्क्रीन. सर्वात पहिले आपण फेस वॉश करायचा, त्यानंतर टोनर लावायचा आणि नंतर मॉइश्चरायझर लावायचं. तुम्ही मेन्शन केले तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात. येस सर. मला सस्टेनेबल कॉस्मेटिक्स बद्दल माहिती आहे का? सॉरी जे सर. कॉस्मेटिक प्रोडक्ट जे बनतात ते सस्टेनेबल आहेत का सध्याच्या काळात? नाही सर. काय रिझन्स आहे त्याच्या मागे? त्यामागे जर मे बी ते केमिकल्स त्याच्यामध्ये असते. आपण एन्व्हायरमेंट फ्रेंडली बनवले पाहिजे, जसं आपल्या घरात बेसन, हळद याच्यापासून आपण प्रोडक्ट बनवायला पाहिजे. ओके. सध्या बघा एक रिसेंटली इश्यू पण आला न्यूजपेपरमध्ये. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की मायक्रोप्लास्टिक्स जे आहेत Yes. कॉस्मेटिक मध्ये मोठ्या प्रमाणात यूज होतात. माहिती आहे तुम्हाला मायक्रोप्लास्टिक? येस सर, मी ऐकलं, न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं. आता बंद केलं आहे ते. काय असतात बरं मायक्रोप्लास्टिक्स? त्याची थिकनेस खूप कमी असेल. बरं, आणि काय इम्पॅक्ट होतो त्याचा पर्यावरणावरती? ते त्यांचं लवकर डिग्रेडेशन नाही होत आणि त्यामुळे ते एन्व्हायरमेंटला फ्रेंडली नाही आहे. मला सांगा क्वांटम फिजिक्स म्हणजे काय? Quantum physics is the branch of physics where we can study how light behaves and its characteristics. डबल वेव्ह स्लिट एक्सपेरिमेंट माहिती आहे तुम्हाला? येस सर, वाचलेलं आहे. सांगा बरं. सर, त्या एक्सपेरिमेंटमध्ये असं सांगितलं आहे की लाईट हे वेव्हच्या फॉर्ममध्ये असते. त्यामध्ये 2 स्लिट्स असतात आणि जेव्हा लाईट रेज एंटर करते तर ते परत त्या वेव्हच फॉर्म होते. तर लाईटचं एक वेव्ह नेचर आहे ते डबल स्लिट एक्सपेरिमेंटनी. लॉज ऑफ रिफ्लेक्शन सांगू शकता का तुम्ही? Yes sir, when light is incident in on a particular surface, then it is reflected in the same medium. तुमच्या स्पेक्स मध्ये बघा एक ब्ल्यू कलरची टिंट सुद्धा दिसते. Yes. काय कारण आहे बरं त्याच्या मागे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून? तर ते ब्ल्यू कोटिंग केलेली आहे आणि ते बहुतेक रिफ्लेक्शनच होत आहे. बरं. भारतामध्ये बघा वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत बऱ्याच वेळेस जे आहेत स्टॉप होऊन जातात. ओके, अर्धवट राहतात. हो. काय चॅलेंजेस आहेत? सर, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट फॉर एक्झाम्पल रोड्स कोणतं पण त्यामध्ये सर जे लेबर वगैरे आहे त्यांची कंटिन्युटी नसते आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो की पॉलिटिकल बिलचा पण भाग आहे. जर गव्हर्नमेंट बदलली तर तो प्रोजेक्ट तसाच ठप्प पडून राहतो. याच्यासाठी बघा गव्हर्नमेंटने गतिशक्ती कार्यक्रम आणलेला आहे. पीएम गतिशक्ती माहिती तुम्हाला? येस सर. सांगा बरं. सर, पीएम गतिशक्ती अभियान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी आहे. ते स्पेशली आय थिंक नॉर्थ ईस्ट मधल्या भागाची डेव्हलपमेंट करणार आहे. तुम्ही मेन्शन केलं की तुम्हाला प्रशासनामध्ये यायची आवड होती. येस सर. प्रशासन व्यवस्थापन काय असतं बरं? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट. प्रशासनात आल्यावर सर्व गोष्टीचं जे आपण व्यवस्थापन करतो, जसं की एखादं कार्यालय आहे तिथे आपण 0 पेंडन्सी डेली डिस्पोजल मे बी त्या प्रकारचं असेल. बर, तुमच्या साडीचा रंग कुठला आहे बरं? पीच कलर आहे सर. बर, आता बघा विधानसभेचे इलेक्शन होणार आहेत. येस सर. ओके, लोकसभेला मतदान केलं होतं तुम्ही? येस सर. ओके. महाराष्ट्राला जे आहे बघा, तुम्हाला काय वाटतं बरं, कोण नव्याने जे आहे मुख्यमंत्री लाभले पाहिजेत? गेल्या 5 वर्षाचा जर विचार केला आपण तर माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, किंवा जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस किंवा अजितजी पवार, यांच्यापैकी तुम्हाला जे आहे 2024च्या विधानसभेमधून कुठले मुख्यमंत्री बघायला आवडतील, किंवा याच्यापेक्षा वेगळा पर्याय पण तुम्ही घेऊ शकता? नितीन गडकरी, पण ते सध्या खासदार आहेत. होऊ शकतात. हा, येस सर, नितीन गडकरीजी. बरं, ठीक आहे, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक.
थँक्यू सर, थँक्यू.